Hello everyone. As you all aware that we had started analysis of financial statements. In previous class we had seen ratio analysis. In that we had finished up with the liquidity ratios and solvency ratios. So there are four different methods of the analysis of financial statements. These are comparative financial statements, common size financial statements, then funds flow analysis and ratio analysis. So in that ratio there are two numbers are required for this ratio analysis. So in that liquidity ratios we had seen that is current ratio and quick ratios. That formula for the current ratio is the current assets divided by current liabilities. Then quick ratios, it is the ratio of quick assets divided by current liabilities. Then in that solvency ratios we had seen there are two subtypes of these solvency ratios. These are debt equity ratio and debt to total capital. So these are the formulas for that. Then आफ्टर दॅट नेक्स्ट वी विल स्टार्ट फ्रॉम दिस रेशो ॲनालिसिसमधलाच आपण आता थर्ड टाईप सी टाईप आहे ॲक्टिव्हिटी रेशोज आहे, तो आता आपण बघणार आहोत. सो ही फायनान्शियल ॲनालिसिसची मेथड आहे. ही शेअर होल्डर्स आहेत, देन जे कोणी GST होल्डर्स आहेत, मक्तेदार असतील, गुंतवणूकदार असतील, सो त्यांना आपल्या बिझनेसचा जो काही सगळा पोझिशन काय आहे एक्झॅक्टली आपल्या बिझनेसची ते फाइंड आउट करण्यासाठी खूप इझी पडतं. देन त्यांना जर काही आर्थिक डिसिजन्स घ्यायचे असतील, ओके, इकॉनॉमिकल, इफ दे वॉन्ट टू टेक द इकॉनॉमिकल डिसिजन, देन दे आर टेकिंग दॅट डिसिजन विथ द हेल्प ऑफ दिस फायनान्शियल स्टेटमेंट. Then next is the activity ratios. So it is another name for this activity ratio is the efficiency ratio. And see efficiency म्हणजे काय असते, कोणत्याही ह्याची आपण बोलतो efficiency म्हणजे काय त्याची, तर त्याची टोटल काय आहे, ॲबिलिटी काय आहे. सो आता ह्याच्यामध्ये काय असतं, हे जे ॲक्टिव्हिटी रेशोज जे काही आहेत ते त्यालाच इफिशियन्सी रेशोज और टर्नओव्हर रेशोज असं सुद्धा म्हटलं जातं. देन सी हे जे रेशो आहेत दे आर यूज फॉर विच पर्पजेस टू युटिलाइज, म्हणजे हे जे काही आहे इफिशियन्सी जी काही आहे फॉर मेजरिंग द इफिशियन्सी विच दॅट फर्म युटिलायझेस इट्स रिसोर्सेस अँड असेट्स. मीन्स जी पर्टिक्युलर फर्म आहे ती फर्म जी काही आहे ती मॅनेज आपलं कसं काय करते त्यांचं, किंवा युटिलाइज कशा वापरते, त्यांच्या असेट्स आहेत ते कशा वापरते, त्याचं युटिलायझेशन कसं काय करतं आहे, तर हे फाइंड आउट करण्यासाठी ॲक्टिव्हिटी रेशोज यूज केले जातात. सो ॲक्टिव्हिटी रेशो इट इज द टेस्ट ऑफ दी रिलेशनशिप बिटवीन दी सेल्स अँड व्हेरियस असेट्स ऑफ अ फर्म. ओके, आता इथे मेन महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवण्यासारखा, ते म्हणजे की दोघांमधलं रिलेशन, कोणामधलं रिलेशन, जो काय सेल किती होतोय आणि असेट्स काय आहेत आपल्या. मग त्याच्यामध्ये सगळ्या असेट्स येतात आपल्याला, शॉर्ट टर्म असेट्स येतात, मीन्स करंट असेट्स येतात, आपल्याकडे सगळं स्टॉक आहे ते सगळं येतं ह्याच्यामध्ये. सो सेल किती होतो आहे आणि आपला असेट किती आहे, त्यांची जी अमाऊंट आहे ह्यांचा म्हणजे संबंध राखण्याचं जे काही काम आहे हे ॲक्टिव्हिटी रेशोचं असतं. त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी रेशोचं पर्पज आहे मेन म्हणजे. सो सम ऑफ दीज इम्पॉर्टंट टर्नओव्हर रेशोज, ओके, ॲक्टिव्हिटी रेशोज दे आर दी फर्स्ट इन्व्हेंटरी टर्नओव्हर. दोन नावं आहेत ह्याची, एक म्हणजे इफिशियन्सी रेशोसुद्धा आहे किंवा टर्नओव्हर रेशोसुद्धा आहे. कशासाठी यूज केला जातो, की ती जी फर्म आहे ती फर्म कसं मॅनेज करते आणि युटिलाइज करते त्यांच्या असेट्स, इफिशियंटली मॅनेज करते, ते त्याच्यासाठी हा ॲक्टिव्हिटी रेशो आहे तो यूज केला जातो. सो देअर आर टोटल 2 पॉईंट्स इन अंडर दिस ॲक्टिव्हिटी रेशोज. मीन्स इम्पॉर्टंट टर्नओव्हर रेशोज आर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, दॅट इज ITR, अँड B इज द कॅपिटल टर्नओव्हर रेशो. सो दीज आर द 2 सबटाईप्स अंडर दिस ॲक्टिव्हिटी रेशो. आता त्याच्यामधला फर्स्ट आहे तो कोणता आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोला अजून काय म्हटलं जातं, तर स्टॉक टर्नओव्हर रेशो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॉक टर्नओव्हर रेशो. ॲक्टिव्हिटी रेशोचं दुसरं नाव काय, इफिशियन्सी रेशो किंवा टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे काय, स्टॉक टर्नओव्हर रेशो. अँड
इट इज यूज फॉर विच पर्पजेस टू मेजरिंग द फर्म इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. ओके, ते मेजर करण्यासाठी हे केलं जातं. मीन्स इट इज यूज टू मेजर द फर्म इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. देन इट फॉर्म्युला फॉर दिस इज द इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड्स. म्हणजे आपण किती गुड्स विकलेल्या आहेत त्याची किंमत डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. म्हणजे टोटल ॲव्हरेज साधारण किती असेल आपल्याकडे माल. समजा पूर्ण आता हा मंथ आहे. सपोज फॉर एक्झाम्पल इफ मे मंथ इज देअर, देन सपोज मे मंथमध्ये कितीचा विकला माल, 3 lakhsचा सेल केला. ओके, म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड त्याची किती आहे, 3 lakhs आहे. अँड देन ॲव्हरेज इन्व्हेंटरी टोटल माझ्याकडे समजा 5 lakhsचा टोटल माल आहे. टोटल गुड्स आहेत हे 5 lakhsचे आहेत. सो दॅट इज दी ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ते काय आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे. सो हाऊ दिस इज कॅल्क्युलेटेड, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज दी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू नेट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. म्हणजे टोटल किती सेल होतो आहे डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. अशा प्रकारे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो काही आहे हा काढला जातो. अँड व्हॉट इट मेजर्स मीन्स इट इज यूज फॉर विच पर्पजेस, फॉर मेजरिंग द फर्म इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. ती फर्म स्वतःची जी काही इन्व्हेंटरी आहे सगळी. वी हॅड सीन 5th चॅप्टर अंडर दिस सब्जेक्ट DSBM, दॅट इज इन्व्हेंटरी कंट्रोल. ओके, इन्व्हेंटरी कंट्रोल दॅट वी हॅड सीन. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ द इन्व्हेंटरी, हाऊ दिस इज कॅन बी बॅलन्स, दॅट वी हॅड सीन इन दॅट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. सो दिस इज इन्व्हेंटरी. टोटल किती तुमच्याकडे सगळा माल आहे सगळा ते इन्व्हेंटरीमध्ये येतं. देन सपोज आता हा जो रेशो आहे हा फाइंड आउट केला जातो. तर हाय टर्नओव्हर रेशो जर आला म्हणजे ज्याची व्हॅल्यू हाय आली, जास्त आली, तर काय असतं, इट इंडिकेट्स द अंडर इन्व्हेस्टमेंट इन द इन्व्हेंटरी. म्हणजे काय, अंडर इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही कमी प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या इन्व्हेंटरीमध्ये. म्हणजे समजा आता तुमच्याकडे सगळा, आता हा इन्व्हेंटरी रेशो तुम्हाला काढायचा आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, आता समजा 3 लाखाचा माल विकला मी, आणि समजा आता मेडिकलमध्ये माझ्या शिल्लक आहे आता फक्त 3.5 लाखाचा माल, ते म्हणजे कमी प्रमाणात शिल्लक आहे. ओके, ॲव्हरेज इन्व्हेंटरी माझी किती आहे, 3.5 लाखाची समजा आहे. सो आत्ता माझ्याकडे 3 लाखाचा माल विकल्यानंतर 50,000चाच माल माझ्याकडे फक्त शिल्लक राहतोय. दॅट मीन्स व्हॉट, की मी इन्व्हेंटरीमध्ये म्हणजे त्या पूर्ण स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्टमेंट कमी प्रमाणामध्ये केलेली आहे. कमी प्रमाणामध्ये मी काय केलेली आहे, तर ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ही कमी प्रमाणामध्ये केलेली आहे. बरोबर. तर मग काय होणार, कमी प्रमाणात जर आता काय येणार, तर मग आउट ऑफ स्टॉक येतं. म्हणजे काय, की मार्केटमध्ये आपण आता गेलो, समजा सपोज सॅनिटायझर आणायला कोणी गेलं मार्केटमध्ये. आता समजा वेन दॅट कोरोना डिसीज वेन जस्ट कम्स, देअर वॉज अ डिफिशियन्सी ऑफ दॅट सॅनिटायझर इन द मार्केट. सो म्हणजे काय, सॅनिटायझर आउट ऑफ स्टॉक आहे, आत्ता स्टॉकमध्ये आत्ता अवेलेबल आपल्याला सॅनिटायझर नाही आहे असं. म्हणजे जर हाय जर आली त्याची व्हॅल्यू, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोची जी व्हॅल्यू आहे ती जर हाय आली, तर काय असतं, की आपण इन्व्हेंटरीमध्ये कमी प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे लो इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन धोका काय आहे आपल्याला, की आउट ऑफ स्टॉक आपला माल होऊ शकतो. म्हणजे कस्टमर येणार आपल्याकडे, पण कस्टमरना आपण काय सांगतो, की सॅनिटायझर नाही आहे माझ्याकडे, दॅट इज द आउट ऑफ स्टॉक, त्याला आउट ऑफ स्टॉक म्हणतात. सो इन दिस इट इन्व्हॉल्व्स द रिस्क ऑफ that firm it's becoming the out of stock. Out of stock काय जातो, तो माल जात असतो. Then similarly if low inventory value comes, okay, a very low inventory turnover that indicate the over investment in inventory which results in the higher cost. म्हणजे आता काय झालं, लो आली जी जो ह्याची इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोची जी काही व्हॅल्यू आहे ती लो आली, तर काय असतं, की त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये मी खूप जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, की ज्याच्यामुळे हाय कॉस्ट होणार. सो त्याच्यामुळे फर्म मीन्स ॲनी फर्म शुड हॅव अ प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. प्रत्येक फर्मकडे काय असलं पाहिजे, प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे हे प्रत्येक फर्मकडे असलं पाहिजे. सो दिस इज द इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. हा काय आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे.
देन नेक्स्ट त्याच्यामधलं सेकंड टाईप आहे तो कॅपिटल टर्नओव्हर रेशो. सो कॅपिटल आता हे कशाची रिलेटेड आहे, म्हणजे इन्व्हेंटरी जो काही आहे ॲक्टिव्हिटी रेशोज आहेत. रिलेशनशिप कोणामधलं आहे, सेल्स आणि असेट्समधलं. टोटल हे काय आहे, रिलेशनशिप आहे. सो नाव इट इज सी ह्याचे जे फॉर्म्युले आहेत सो त्याच्या नावामध्येच मीन्स इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, त्याच्यामुळे मग इथे काय आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी. सो फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं की त्याच्या नावामध्येच त्याचं काय असतं, तो जो फॉर्म्युला आहे तो त्याचा दडलेला असतो. देन कॅपिटल टर्नओव्हर रेशो इट मेजर्स दी रिलेशनशिप बिटवीन दी सेल्स अँड दी कॅपिटल एम्प्लॉय इन द बिझनेस. कशामधले रिलेशनशिप मेजर करतात, सेलमध्ये. सेल किती झाला आणि कॅपिटल आपण त्या बिझनेसमध्ये किती पैसा किती आपण गुंतवणूक केलेली आहे. कॅपिटल एम्प्लॉय म्हणजे पैसा किती गुंतवलेला आहे, पैसा किती लावला आहे थोडक्यात त्याच्यासाठी पर्टिक्युलर बिझनेससाठी. सो दॅट इज कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे सेल्स, सेल किती होतो डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय, कॅपिटल किती आपण त्याच्यामध्ये एम्प्लॉय केलेलं आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा. सो ते कशामधलं रिलेशनशिप आहे, सेल आणि कॅपिटल्समधलं. सो ॲज आय टोल्ड यू इन द प्रिव्हियस लेक्चर, डोंट मिसअंडरस्टँडिंग द सिक्वेन्स इन बिटवीन दॅट. सेल्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय किंवा वरती तुम्ही कॅपिटल एम्प्लॉयड घेतलं खाली सेल्स घेतलं तर अशा प्रकारचं त्याचं मिसअंडरस्टँडिंग करायचं नाही आहे त्याच्या सिक्वेन्समध्ये कुठेही. ओके, दिस इज द कॅपिटल टर्नओव्हर रेशो. हा काय आहे, कॅपिटल टर्नओव्हर रेशो आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, सेल्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय. देन आफ्टर दॅट हा ॲक्टिव्हिटी रेशो झाला. सी टाईप होता रेशो ॲनालिसिसमधला. फर्स्ट टाईप कुठचा होता, लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशोचे दोन सब टाईप्स, करंट रेशो आणि क्विक रेशो. देन सॉल्वन्सी रेशो, त्याच्यामध्ये डेप्ट इक्विटी रेशो अँड डेप्ट टू टोटल कॅपिटल. देन थर्ड टाईप कोणता आहे तर ॲक्टिव्हिटी रेशो आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इफिशियन्सी रेशो ऑर टर्नओव्हर रेशो अँड इट मेजर्स रिलेशनशिप बिटवीन दी सेल्स अँड व्हेरियस असेट्स. सो इन दॅट important turnover ratios are the inventory turnover ratio, that is ITR, and capital turnover ratio. So it is inventory turnover ratio, it is also known as stock turnover ratio. Then its formula is the cost of goods sold divided by average inventory. Then next is the capital turnover ratio. So it measures relationship between the sales and capital employed. Then आफ्टर दॅट नेक्स्ट टाईप मीन्स फोर्थ टाईप आहे तो म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी रेशो आहे. ओके, नाऊ वी विल मूव टुवर्ड्स द फोर्थ टाईप, दॅट इज डी. काय आहे, प्रॉफिटॅबिलिटी रेशो. देन वी विल सी व्हॉट इज देअर इन दी प्रॉफिटॅबिलिटी रेशो. सो these ratios they are showing the operating efficiency of the company. ओके, कंपनीची इफिशियन्सी काय आहे ते काय करतात, हा जो रेशो आहे हा शो करत असतो कंपनीची इफिशियन्सी किती आहे ते. देन त्याच्यामध्ये परत त्याचे सब टाईप्स आहेत, ग्रॉस प्रॉफिट रेशो अँड नेट प्रॉफिट रेशो. Okay, so these are design means these profitability ratios, they are designed to highlight the end results of business activities. So these ratios are useful to measure the operating efficiency of the company and means its efficiency of the company to generate the surplus. आता surplus म्हणजे काय, what is the surplus, it is the amount of asset. ओके, amount of asset it is the surplus, त्याला surplus असं म्हणतात.
सो प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे, सो हे डिझाईन कशासाठी केलेले आहेत, टू हायलाईट दी एंड रिझल्ट्स ऑफ अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. ओके, बिझनेस ॲक्टिव्हिटीचे एंड रिझल्ट्स आहेत आपल्याला, ते ह्याच्यातून आपल्याला मिळत असतात. देन हे जे रेशो आहेत हे युजफुल कशासाठी आहेत, फॉर मेजरिंग दी ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ दी कंपनी. त्या कंपनीची ऑपरेटिंग इफिशियन्सी काय आहे हे मेजर करण्यासाठी हे यूज केले जातात. देन अँड टू जनरेट मीन्स इफिशियन्सी ऑफ युनिट टू जनरेट दी सरप्लस. आता सरप्लस मीन्स अमाऊंट, इट्स अ अमाऊंट ऑफ दी असेट. सो देअर आर टोटल नाऊ इन दॅट परत त्याच्या सबटाईप्स आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे, नेट प्रॉफिट रेशो अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, सो देअर आर फर्दर 3 सबटाईप्स ऑफ दॅट प्रॉफिटेबिलिटी रेशोज आर देअर. आता पहिल्यांदा काय आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता फर्स्ट ऑफ ऑल यू विल जस्ट लिसन व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे, बट ह्या जे ग्रॉस प्रॉफिट आहे ह्याचं मिनिंग काय आहे. सो ग्रॉस प्रॉफिट इट इज दी profit of a company makes after deducting the cost associated with making and selling its product or the cost associated with providing its services. म्हणजे कंपनीला जो काही काय होतोय, प्रॉफिट होतोय. कधी प्रॉफिट होतोय की त्याच्या उत्पादनासाठी किंवा त्याच्या विक्रीसाठी किंवा त्याच्या सर्व्हिसेससाठी ह्या सगळा जो खर्च येतोय तो वजा केल्यानंतर प्रॉफिटमधून जो काही प्रॉफिट येतोय त्या प्रॉफिटमधून काय वजा करायचं की विक्रीसाठी किती खर्च आला, त्याच्यानंतर बनवण्यासाठी किती खर्च आला किंवा ते सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी मीन्स ट्रान्सपोर्ट काही असेल, ट्रान्सशिपमेंट काय आहेत, त्याचे चार्जेस किती काय आले सगळे. सो हे कशातून मायनस केलं जातं, प्रॉफिटमधून मायनस केलं जातं. त्याला काय बोलतात तर ग्रॉस प्रॉफिट रेशो. इट इज कॉल्ड ग्रॉस प्रॉफिट रेशो. त्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो असं म्हणतात. देन नेक्स्ट इज दी नेट प्रॉफिट रेशो. सो नेट प्रॉफिट रेशो मीन्स व्हॉट, इट इज दी मेजरमेंट ऑफ अ कंपनीज प्रॉफिट वन्स ऑपरेटिंग कॉस्ट, टॅक्सेस, इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन have all been subtracted from its total revenue. म्हणजे काय, कंपनीचं प्रॉफिट जे काही आहे त्याच्यामध्ये आता ऑपरेटिंग कॉस्ट आहे, टॅक्सेस येतात, इंटरेस्ट येतात, डेप्रिसिएशन येतं, ते सगळं वजा कशातून केलं जातं, टोटल रेव्हेन्यूमधून. टोटल रेव्हेन्यूमधून हे सगळं वजा केल्यानंतर येतं ते नेट प्रॉफिट असतो. देन नेक्स्ट इज द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आता इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय, गुंतवणूक करणं. आता समजा SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जर आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिटला काही अमाऊंट ठेवलेली आहे. सपोज आता 10 लाख फिक्स डिपॉझिटला ठेवलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तर स्टेट बँक ऑफ इंडिया काय देते, 7% इंटरेस्ट देते त्याच्यावरती, त्या 10 लाखावरती 7% इंटरेस्ट देत असते. तर हे काय आहे, मग 7% इंटरेस्ट त्याच्यावर जी काही अमाऊंट आपल्याला भेटते आपल्याला त्यालाच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. त्यालाच काय बोलतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो परत ऐका, हे 3 पॉईंट आहेत. ते पहिलं काय आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय की कंपनी आहे, सो आता कंपनीचा जो काही प्रॉफिट येतो त्या प्रॉफिटमधून एक तो जो कुठला प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट बनवण्यासाठी आलेला जो काही खर्च आहे, त्याच्या विक्रीसाठी जो काही खर्च आलेला आहे किंवा सर्व्हिसेससाठी जो काही खर्च आलेला आहे तो काय केला जातो, वजा केला जातो, मायनस केला जातो प्रॉफिटमधून. आणि तो जो येतो प्रॉफिट त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. देन नेट प्रॉफिट म्हणजे काय की इट इज अ मेजरमेंट ऑफ द कंपनीज प्रॉफिट वन्स ऑपरेटिंग कॉस्ट, taxes, interest and depreciation have all been subtracted from its total revenue. ते सगळं काय केलं जातं, त्याच्या रेव्हेन्यूमधून सबट्रॅक्ट केलं जातं. त्याला नेट प्रॉफिट असं म्हणतात. डेप्रिसिएशन म्हणजे इट्स अ डिक्रीज इन द फेअर व्हॅल्यू ऑफ ॲन असेट. इट इज कॉल्ड डेप्रिसिएशन दॅट वी हॅड सीन इन दिस previous part also. I think trial balance also that we had seen what is net profit, gross profit, depreciation. Then next is return on investment. that is म्हणजे गुंतवणूक आपण केलेली आहे त्या गुंतवणुकीवर आपल्याला जो काही रिटर्न येतो तो, जे काही परत येतो आपल्याला तो, that is return on investment. Then next we will see
व्हॉट इज दी ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय? ग्रॉस प्रॉफिट मीन्स सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, सो ग्रॉस प्रॉफिट इट इज द एक्सेस ऑफ सेल ओवर दी कॉस्ट ऑफ अ गुड सोल्ड, दॅट इज दी sales minus cost of the goods sold. So gross profit ratio is equal to gross profit divided by net sales into 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो ग्रॉस प्रॉफिट आपण अगदीच डेफिनेशन बघितली की सेलिंगसाठी त्याच्या कॉस्ट किती खर्च येतो सर्व्हिसेससाठी. सो दिस ग्रॉस प्रॉफिट इट डिपेंड्स अपॉन दी सेलिंग प्राइस, सेल्स वॉल्यूम अँड कॉस्ट. So a high gross profit is a sign of a good management and indicates that a cost of sales is relatively low. म्हणजे काय, हाय जर आला, ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू आहे ती हाय आली तर काय असतं, इट्स अ साइन ऑफ व्हॉट, गुड मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे सगळं मॅनेज करत आहात. मीन्स जर काही सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, देन सेलिंगसाठी खर्च किती येतो, मेकिंगसाठी किती एक्सपेन्सेस येतात, दॅट यू आर मॅनेजिंग इन अ गुड वे, दॅट इज अ ग्रॉस प्रॉफिट. त्याला काय म्हटलं जातं, ग्रॉस प्रॉफिट म्हटलं जातं. सो दिस ग्रॉस प्रॉफिट इट डिपेंड्स ऑन सेलिंग प्राइस, सेल्स वॉल्यूम अँड cost. So a high gross profit is sign of a good management and indicate that cost of the sales is relatively low. So it also shows that selling price of the goods has increased without corresponding increase in the cost of goods sold. म्हणजेच अजून हे काय सांगतं की सेलिंग प्राईस जी काही आहे गुड्सची ती वाढलेली आहे, म्हणजे कॉस्ट ते जी हे येतं त्याच्यापेक्षा इन द कॉस्ट ऑफ दी गुड सोल्ड माइट, ओके, कॉस्ट ऑफ दी गुड्स सोल्ड. सो दी अदर पॉसिबिलिटी इज दॅट दी कॉस्ट ऑफ दी गुड्स सोल्ड माइट हॅव डिक्लाइन विदाउट करस्पॉन्डिंग डिक्लाइन इन दी सेलिंग प्राइस ऑफ दी गुड्स. देन लो ग्रॉस प्रॉफिट रेशो आला तर मग काय होतं, इट इज ड्यू टू इन्क्रीज इन दी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. लो जर आला ग्रॉस प्रॉफिट रेशो तर ते काय होतं, काय इन्क्रीज होते, कॉस्ट ऑफ दी गुड्स सोल्ड इन्क्रीज होते, और सेलिंग प्राइस आहे ती काय होते, डिक्लाइन होते. कशामुळे होऊ शकतं, कारण प्रॉडक्टची क्वालिटी इन्फेरियर असू शकते, और लॅक ऑफ दी डिमांड, त्याला डिमांड कमी असतं. सो असे प्रॉब्लेम असतात ह्याच्यामध्ये, मीन्स जो काही लो येते व्हॅल्यू त्याच्यामध्ये. आणि जर समजा हाय आली व्हॅल्यू देन इट्स अ गुड, मीन्स एव्हरीथिंग इज मॅनेजिंग इन अ बेस्ट वे. हे आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. Then next is the net profit ratio. So this is also known by another name, that is net profit margin. So it measures the relationship between what, net profit and net sales. So it signifies that relationship between what, the two parameters, that is the net profit and total sale. net profit आणि net sales किती होतो त्याच्यासाठी त्यांच्यामधली रिलेशनशिप हे शो करत असतात. सो नेट प्रॉफिट म्हणजे काय असतो, सो नेट प्रॉफिट म्हणजे इट्स अ ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नेट प्रॉफिट इट इज दी ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सो दिस नेट प्रॉफिट रेशो इज हेल्पफुल इन डिटरमाइनिंग द इफिशियन्सी विथ विच दी ऑपरेशन्स ऑफ द फर्म आर बीइंग managed. So its formula for this net profit ratio, it is the नेट प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल सेल्स इंटू 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट रेशोचा. सो नेट प्रॉफिट म्हणजे काय, इट्स अ ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सो नेट प्रॉफिट रेशो इज बिकम्स हेल्पफुल while determining the efficiency with which the operations of the firm are being managed. It's a net profit ratio. देन नेक्स्ट आहे ह्याच्यानंतर ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, ROI आहे, दॅट इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की SBIमध्ये जर मनी डिपॉझिट केले गेलेले असतील, म्हणजे SBI म्हणजे काय तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, तर समजा 10 लाख डिपॉझिट केलेले आहे त्याच्यावरती SBI इंटरेस्ट किती देते, 7% इंटरेस्ट देते. सो हे जे 7% इंटरेस्ट देणार आहे, सो किती त्याची व्हॅल्यू जी काही असेल ती 10 लाखाला म्हणजे काय जी असेल ती वर्षाची ती रिटर्न मिळणार आहे. म्हणजे आपण ऑलरेडी गुंतवणूक केलेले आहेत, पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत की LICमध्ये म्हणा किंवा स्टेट बँक म्हणा, किंवा ही स्टेट बँक आहे ही आपल्याला
7% व्याजदराने काय देते, पैसे देते 7% व्याजदराने त्याच्यावरती. सो मग ते आपल्याला पैसे रिटर्न मिळतात. दॅट इज द हे काय आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. सो दिस ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी ऑफ दी फर्म कॅन बी मेजर्ड बाय रिलेटिंग इट्स नेट प्रॉफिट टू इट्स इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे सगळी प्रॉफिटेबिलिटी जी काही आहे ती कशी मेजर केली जाते, कशामधलं रिलेशन दाखवलं जातं, नेट प्रॉफिट. ओके, नेट प्रॉफिट टू इट्स इन्व्हेस्टमेंट किती असेल ती. सो दीज आर देर आर 3 डिफरंट कन्सेप्ट्स ऑफ दिस नेट प्रॉफिट इन्व्हेस्टमेंटचे 3 डिफरंट कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये. सो इन दॅट फर्स्ट आहे ते रिटर्न ऑन असेट्स असतं. रिटर्न ऑन असेट्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. ओके, म्हणजे टॅक्स पूर्ण भरून आपल्याला नेट प्रॉफिट किती मिळतो डिवायडेड बाय टोटल असेट. टोटल असेट्स किती आहेत आपल्या, त्याची व्हॅल्यू काय आहे ती, इंटू 100. हे रिटर्न ऑन असेट्स अशा प्रकारे काढलं जातं. देन रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय, ते कसं काढलं जातं, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. सेम, आता सेम त्याच्या काय म्हटलं, नावामध्येच नेम ओनली इंडिकेट दॅट फॉर्म्युला. रिटर्न ऑन असेट्स म्हणजे टोटल असेट्स आहे आणि नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस आहे, दोघांकडे पण सेम आहे. हिअर ऑल्सो सेम, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड इट इज अ नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय. किती कॅपिटल काय केलेले आहे त्याच्यामध्ये आपण बिझनेसमध्ये गुंतवलेलं आहे, इंटू 100. सी राईट डाऊन ऑल दिस फॉर्म्युला इन युअर नोटबुक. ओके, अँड रीड इट डेली. You can make in the chart form also for the easier understanding, for easy लक्षात ठेवण्यासाठी इझिली चार्ट फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही हे लिहू शकता. डिफरंट सो मेनी फॉर्म्युलेज आहेत डिफरंट. ओके, ह्याच्यामध्ये हे आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतं. म्हणजे काय की प्रॉफिटेबिलिटी कोणत्याही फर्मची ती मेजर कशी केली जाते, बाय रिलेशन कशामध्ये आहे त्याच्यामधलं, इट्स नेट प्रॉफिट टू इट्स इन्व्हेस्टमेंट. नेट प्रॉफिट किती होतो तो इन्व्हेस्टमेंटसोबत, त्याचं इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे आपण बिझनेसमध्ये आणि नेट प्रॉफिट किती होतो आपल्याला, त्याच्यावरती हे त्याचं रिलेशनशिप जे काही आहे हे अवलंबून असतं. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे ROI. सो ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी जी काही आहे एंटरप्राइजेसची ती मेजर करता येते बाय रिलेटिंग इट्स नेट प्रॉफिट टू इट्स इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न ऑन असेट्स, देन रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. सो सेम फॉर्म्युला डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड देणार इंटू टॅक्सेस. देन अनदर फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉय मीन्स दी लॉंग टर्म फंड्स सप्लायड बाय दी क्रेडिटर्स अँड शेअर होल्डर्स ऑफ दी कंपनी. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉय केलं जातं. ओके, दी लॉंग टर्म फंड सप्लाय कोण करतात, क्रेडिटर किंवा शेअर होल्डर कंपनीचे जे काही असतात ते. मग सो रिटर्न ऑन शेअर होल्डर इक्विटी ते कसं फाइंड आउट केलं जातं, रिटर्न ऑन असेट्स बघितलं, त्याच्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय बघितलं, देन रिटर्न ऑन शेअर होल्डर्स इक्विटी इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100 प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग. सो it's a return on investment is a useful measure for judging the overall efficiency of an enterprise. So it indicates as to what degree the long term funds of the business have been properly utilized. So it's this return on investment, it is very useful for measuring the what, for judging the overall efficiency. पूर्ण इफिशियन्सी काय आहे एंटरप्राइजची ते जज करण्यासाठी हे काय असतं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ते यूज केलं जातं. म्हणजे त्या बिझनेसची पूर्णपणे क्षमता काय आहे ते फाइंड आउट करण्यासाठी काय केलं जातं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI जे काही आहे हा ROI पॅरामीटर आहे हा यूज केला जातो. ओके, सो व्हॉट वी हॅड सीन टुडे, profitability ratios. Okay, and before that we had seen activity ratios, त्यालाच काय बोलतात, टर्नओव्हर रेशो और इफिशियन्सी रेशो. देन दीज ॲक्टिव्हिटी रेशो हे जे काही आहेत हे मेजर काय करतात की फर्म युटिलाइज किती वापरतोय, फर्म किती वापरते त्याच्या ज्या असेट्स आहेत, रिसोर्सेस जे काही आहेत त्या.
देन त्याच्यामध्ये ITR आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आणि कॅपिटल टर्नओव्हर रेशोज आहेत. देन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. देन कॅपिटल टर्नओव्हर इट्स अ सेल्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय इन दी बिझनेस. देन profitability ratios are gross profit, net profit and return on investment. So this is gross profit divided by net sales into 100. Net profit ratio is net profit divided by total sales into 100. Then next is the return on investment, that is ROI. So this ROI is a very important tool for measuring for judging the overall efficiency of an enterprise, and it indicates at what degree the long term funds of the business have been properly utilized. So हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. सो ह्याचे काय आहे टोटल हे 3 ह्याच्यामध्ये आहेत टाईप्स. कशामध्ये 3 टाईप आहेत परत, प्रॉफिटॅबिलिटी रेशोजमध्ये. ॲक्टिव्हिटी रेशोजमध्ये 2 आहेत, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, कॅपिटल टर्नओव्हर रेशो. आणि प्रॉफिटॅबिलिटी रेशोजमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो हे टोटल काय आहे 3 टाईप आहेत ह्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी इन टुडेज क्लास, जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, शंका असेल, तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन ऑल्सो. ओके, थँक्यू. Happy learning, stay safe.